जय हिंद सर. सर इन्स्पेक्टर नम्रता संभेराव बोलते. हा सर. सर कुख्यात गुंड गँगस्टर बाबू डेंग्या फायनली सापडला सर. अहो कुठं म्हणून काय विचारता, ते साडीच्या शोरूमच्या बाहेर जे साडी नेसवलेले पुतळे असतात ना, त्यांना आधाशासारखा लोचटासारखा न्याळत उभा होता. अशाचा असा उच्चारलाय आणि तर पोलीस स्टेशनात आणलाय. नाही सर, थँक्यू 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 सर. जय हिंद सर. मोरे कापड काढा. काय फालतू पण आहे ते आज स्क्रिप्ट घेतलं ना तेव्हा त्याचा डायलॉग नव्हतं. म्हटलं थोडस अंगिक करूया. माझ्या नावावर पण शो चाललेला आहे का रे? काय माझ्यावर पण जबाबदारी आहे का नाही? उद्या चॅनलवाल्यांना मला उत्तर द्यावी लागतात काय समजले? म्हणून जरा अंगिक करीत होतो. बरोबर आहे ना? चॅनलवाल्यांनी काढण्याच्या आत त्याचा कापड काढा. दिशी काढतो. आता ह्याच्यात काय विनोद आहे काढण्यात? हा विनोद झाला विनोद. मैं कहाँ हूँ? काय ह्याची ऍक्टिंग तर बघा. काय रे बाबू डेंग्या, 3 वर्ष आम्हाला हुलकावणी देत होता का बाबू डेंग्या? कोण बाबू ढेंग्या? मी? मग कोण? अहो नाही हो, मी तुम्हाला तेच मगातपासून सांगतोय. दोघेही माझं ऐकत नाही. मी बाबू ढेंग्या नाही हो. कोण आहे मग तू? मी अतिशय साधा फाटका माणूस आहे हो. खूप मध्यमवर्गीय मनुष्य आहे हो मी. शनिवारी रात्री डोक्यावर तेल घालायचं, रविवारी आरामात उठायचं, ही माझी सुखाची व्याख्या आहे. खरं सांगतो मी. एवढा साधा. आणि हे पण माझं भव्य दिव्य स्वप्न अनेक वर्ष पूर्ण होत नाही. 5:30ला नळाचा आवाज येतो. होते माझी. मी खूप साधा माझा तर विश्वासच बसलाय. म्हणजे 3 वर्षात 15 मर्डर केले. एवढा साधा आहे हा बाबू डेंग्या. मी 15 मर्डर केले. मग कोणी केले? ओ बायकोचं लाल रंगाचं कुंकू बघून ऐक रक्त चक्कर येते मला. खूप साधा आहे मी. खूप साधा आहे. लय नाटकं करीत. इथं माग ये. यो फोटो कोणाचा आहे? अरे बापूजी. यो फोटो कोणाचा आहे सांग. यो फोटो कोणाचा आहे सांग. गैरसमज होते. डोळ्याने जेवत नाही मी, तोंडाने जेवतो. फोटो डोळ्याला लावा. असा कसा बोल कोणाचा फोटो यो? सेम माझ्यासारखा आहे हा. तुझ्यासारखा नाही बाबू डेंग्या, तूच येतो. हा मी आहे? मग कोण आहे? अच्छा मला आत्ता कळलं. काय गैरसमज झालंय मला आत्ता कळलं. काय झालं? हा माझा ओरिजिनल रंग नाहीये. आज रंगपंचमी आहे ना. मी खाली आलो होतो. तर शेजारच्या बिल्डिंग वरचा एक माकड आला आणि मला हा काळा रंग लावून गेलं. अरे मी 9 तास झाले हा रंग काढतोय, जाताच नाहीये. 9 वेळा आंघोळी केली मी. खरं सांगतो तुम्हाला. 3 साबण ना एवढे झाले तर टमरेला लावले, चिकटवलेत मी. हा रंग निघत नाहीये. याला फक्त मिशी आहे थोडीशी. पण मी काय फेकतो? मुंबईत आता माकडं राहिलीत कुठे? जी काही माकडं आहेत ना ते आठवड्याच्या 4 दिवस इथं बसलेली असतात. ही बघ काय जोरदार हाणलाय हो. काय मस्त हाणलाय. क्या बात आहे. लय टॅलेंट दाखवतो तुम्ही. टॅलेंट आहे पण लय दाबलेलं आहे माझं टॅलेंट. जरा संधी विरुद्ध दाखवतो. 15 मिनिटं दाबून ठेवा. नाही मोरेंनी सांगितल्याप्रमाणे तथ्य मला पटलेलं नाही का माकडं नेऊन बा तुला रंग लावला. माकडं म्हणजे माकड नाही हो, बोलण्याची पद्धत असते. शेजारच्या बिल्डिंग मधला कोणतरी कार्टा आला आणि मला रंग लावून गेला. कोणीतरी म्हणते बाबा घोड्यासारखा वाढलाय म्हणून आपण लगेच आजपासून असं नाही ना हो. आपण बोलण्याची पद्धत असते. तसा मी आहे. मी उपमा अलंकार वापरला ऍक्च्युली. कळलं का तुम्हाला? खरंच साधा आहे रे तू. मी खरंच खूप साधा आहे. म्हणजे तू एवढा साधा आहे का? खरंच म्हणजे खरंच एखाद्या छछोर पोराने बोलाय का तुला येऊन काळा रंग लावला? बरोबर आहे. पण मग ह्या फोटोतला माणूस शेम टू शेम तुझ्यासारखा काय दिसतो? मी खरं सांगू का? मी तो नाहीये. बाबू ठोक्या नाहीये. बाबू मी नाहीये तो बाबू ढेंग्या. तुम्हाला कळत कसं नाहीये? मी साधा मनुष्य आहे हो. साधा आहे. बरं मला कोणी काउंट पण करत नाही. गिनतीतच नाहीये मी कुणाच्या. परवा जनगणनावाले आले होते. मला मोजलंच नाही त्यांनी. नाही मोजलंच नाही. मी त्यांच्या समोर फक्त बायको 1 जण टिक मार्क करून निघून गेले हो. मी खरं सांगतो प्रचंड साधा आहे. साधा आहे हो. मी खरं साधा आहे. तुझ्यासारख्या अशा साध्या भोळ्या आणि निरागस लोकांना आहे ना मी खिशात घालून फिरते. दांडा दे.
कळलं हा? का खिशात घालून फिरते तुझ्यासारख्या साध्या आणि भोळ्या निरागस लोकांना मग गुन्हेगारांना. पकडायला 3 वर्ष का लागली जोक केला नाही ना जोक हे केला बघ, वापर खडीचा दणका दे ना. जोक हा? केला दर 3 वाक्यानंतर जोक पाहिजे म्हणून केला मी जोक साधा पुरुष चुकलो मी मोरे टायर आणा. अहो मी नाहीये फोटोवाला मी नाही आई शब्द सांगतोय नाही आहे तो नाही आहे फोटोतला मी. मग या फोटो मध्ये एकच फरक हा. आहे. याच्यात या फोटोतल्या माणसाला मिशी आहे आणि वर टक्कल आहे. तुला मिशी नाही आणि तुझ्या डोक्यावर काळा रंग फासलाय. बरोबर मोरे एक काम करा, ह्याच्या डोक्यावरचा काळा रंग पार खरवडून काढा. काळा रंग नाहीये तो, मग काय केस आहेत माझे. केशरोपण जेव्हा खूप महाग होतं तेव्हा केलेले आहेत ते. आता विराजनी पण केलेत. तुला आता सोडत नाही. ऐका, ऐका, ऐका. मोरे जा खत्रीला घेऊन या. काय याचं बघू आता दूध का दूध पाणी का पाणी होईल. ऐका, मॅडम. बायाशी नडतो का खूप छान. असा उलट्या हाताची देईल ना. कोपरा खायचा. मला हा मॅडम तिला वास. वास तिला. तुम्ही आला तू कोण आहे? तुझा माझा काही संबंध नाही. तू कोण आहे? काय पण बोलतोय यांचं बोट पकडून मी अंडरवर्ल्ड मध्ये आलोय. तुझा माझा काही संबंध नाहीये. काय सांगताय तुम्हीच तर मला असं करून थंड लोकांनी कोतळा बाहेर काढायला शिकवलं की. मी तुला कोथळा बाहेर काढायला शिकवलंय? हा. लिंबातली बी नाही काढतायत मला. मी कोथळा बाहेर काढायला शिकवलं. खूप झालं यार तुमचं, खूप झालं. एक सज्जन माणूस सहन करतो म्हणून किती बोलायचं. ग बसायचं नाहीतर मी सांगून ठेवतोय. काय करशील, काय करशील बोल पटकन. पटकन बोल काय करशील. हे बघा काय करशील. असं बोट करेन मी. हा असं बोट केल्याने काय होईल. काही होणार नाही पण बंड पुकारल्याचं मला समाधान मिळेल. आणि काय करशील. मी हाताला काळी फीत लावेन. हा आणि काय करशील. उपोषणाला बसेन. मग माझ्या मागे येऊ नका. हा उपोषणाला का काय 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 करशील म्हणला तू. असं टिच डोळ्यात गेलं बोट. डोळ्यात गेलं. लावड होतोय, खूप लावड होतोय. आणि ते काय करशील अजून दुसरं. काळी फीत लावेन. लावड होतोय. जर्की जर्की होतंय. मला पण सांग. तिसरं काय करशील. उपोषणाला बसेन. पोटात खड्डा ओ पडला. सर लाऊड करते परत घ्या. ओ सर एवढं काय रिॲक्ट करते ओ सर. नाटक झाली तुझी मागा धरणं. चल पटापट गुन्हे कबूल कर. चल. मी नाहीये तुमचा गेंडा फूल. बाबू डेंग्या. मी नाहीये तुमचा बाबू डेंग्या. तुमचा विश्वास का बसत. माझ्या सोसायटीत या. काय करू? माझ्या नाक्यावर या. बरं स्टोरी तिथे मला स्टोरी सांगतो. स्टोरी कशाला सांगेन. नाही, बोल, बोल. स्टोरी कशाला हा, सांगेन. बोल, बोल, बोल. माझ्या नाक्यावर हा. या. तिकडे बघा मी डोरबेलचा आवाज काढतो. सगळ्यांना माहितीये. आमचा बॉस पण डोरबेलचा आवाज काढतात. हे भाई काढतो. सेम टू सेम आवाज पोरा कितीतरी वेळा त्यांना. तुझा बॉस नेहमी कसं काढतो रे. 2 जण सेम कशी काढतील. अरे पण डॉन आहे ना तो का डोरबेलचा आवाज एक काढतो? मिनिट. डॉन लोकांमध्ये कला नसती. माग आम्ही एकाला लॉकअप मध्ये घेतला होता डॉनला. काय कला होती त्याच्यात. काय डॅन्स केला होता त्यांनी. अप्सर आलीवर मोठे अप्सर आले गप बसला. पण कला आहे. पण ठीक आहे. बरं ठीक आहे. हा हे योगा जुळलं कला ठीक असती आहे. डॉनमध्ये. हा, ठीक आहे. हा. डोरबेल जुळलं ठीक आहे. जुळलं, हा. मला कुमार सानूचा आवाज काढता येतो. हे सेम आमच्या बॉसला पण कुमार सानूचा आवाज येतो. हीच आहे ती. हेच आहे. हीच आहे ती. कळलं काय बाबू अरे डेंग्या. मुद्दामून करतो का रे. डोरेबेल पण जुळते कुमार सोनी पण जुळते. असा कसा होईल रे. बस काय बॉस तुम्हीच आहेत की सगळं. वाज मारीन ना, मारीन. हे ऐसा कैसा एकदम हे होता है. इधर काला है इधर गोरा है. हो तो देखो ना ऐसा कभी होता है क्या. जास्त बोलतोय तू. लय थोबाड उचकटू नको. 1 मिनिट. चल हा कुठं कुठं काय काय करतो. कुठं कुठं धंदे करतो. कुठं कुठं काय काय गुन्हे करतो ना पटपट सांग. चल. मी नाही सांगणार. माझा जीव घेतला तरी मी बॉसची गद्दारी करणार नाही. हा या बॉसने मला रस्त्यावर उचलून आणलं. मोठा माणूस बनवलाय. बॉस मी तुमच्याची गद्दारी करणार नाही. अरे आज पहिल्यांदा भेटतो तुला. तुझं माझा काय संबंध ए, नाही. थोबाड उचकट नको. असं नाही ऐकायचा. माझ्या असं नाही ऐकायचं तू. तुला ना मी तर चांगलं असं बर्फाच्या लादीवर बसवते. टायर मध्ये घालून हानी ते. आता असा कोथळा बाहेर काढते ना तू. हा? पटपट गुन्हे कबूल करायचे. बोला मोरे घेऊन जा याला आत.
ये बाबा, काय काय केलं? अरे मेल्या लवकर कबूल हो. लय तुडविल, तुला माहिती आहे. मारलं, खूप मारलं. नाही, मारणारच ना. इथं हो बोल, कोर्टात जाऊन नाही म्हणायचं. मार तरी चुकल तुझा. असं चालतं? मग काय, मला माहिती आहे ना. असं चालतं? मग असं- मोरे पट्टा ना काय का पाहणं नाही नाही? हे हा माय हे मी कबूल करतो. सांगून टाक त्याला. मी कबूल करतो. हा. मी आहे, मीच आहे तो क्रूर. ऐ ग, क्रूर म्हटलं तरी एकदम हे होतं. मी आहे तो क्रूर विटी दांडू. नाव काय होतं? बाबू डेंग्या. बाबू डेंगे. बाबू डेंग्या. हा. मी आहे तो क्रूर बाबू ढोंगा. डेंग्या. डेंग्यू बाबू डेंग्या. मी आहे तो. मी कबूल केलेला आहे, मी आहे तो. बँक ऑफ MSJ दरोडा कोणी घातला? मीच घातला दरोडा, मीच घातला रे. काटा आला, एकदम काटा आला. मोरे लिहून घ्या, लिहून घ्या. हा बोल, पुढं पुढं बोल. कसं कसं काय काय कुठं कुठं कसा कसा दरोडा घातला सांग. काय नाही, सकाळी गेलो, बायको बरोबर मी चर्चा केली. हा. बायको म्हणाली हिंग आणा. हा. मला राग आला, मी दरोडा घातला. पाहिली तो? हो, तिकडे जातो. नीट सांग, नीट सांग. ए मुस्कडा इथं बस. हा, ते लिहा. नीट सांग. आधी श्री लिहा, म्हणजे चांगली गोष्ट. हा, बरोबर, ठीक. अजून काय काय केलंयस तू? आणि माझी आंब्यांची तस्करी मी करायचो. अंमली पदार्थांची तस्करी. हो, अंमली हो, लय हे अंमली- साधेपणाचा आव आणू नको, कळलं ना? हे सगळं मगाशी कबूल केलं असतं तर स्किट कुठे झालं असतं तर? मोरे या दोघांना पण आत न्या. अयो, ए, बॉस बॉस तुम्ही माझ्यासोबत जेलमध्ये. आयो बाबू डेंग्याला कोणी पकडू शकत नाही, कळलं का रे? चौगुल्या. हे बोललाय, हे बोललाय. काहीतरी वेगळं बोलला हा आता. ऐका, हा तू काहीतरी वेगळं बोलला. कोण बोललाय? काहीतरी वेगळं बोललाय. जय हिंद सर. ओके सर. जय हिंद सर. इकडे मी तू तू बाबाड्या खोटं सांगितलं का? खोटं सांगितलं हा बाबू डेंगे? हा? मॅडम का खोटं सांगितलं? कार आमच्या बॉसला पोलिसांनी पकडू नये म्हणून बोललो मॅडम. आता चौगुले साहेब माफी माफी करा. नाही ते काय आम्हाला जस्ट कळलं का. ऐका ना साहेब, या नाही का. हां तुमची खरंच मनापासून माफी मागते. आमचं चुकलं. बाबू डेंग्या सापडलाय तिथं. इंटरपोलने नेपाळमध्येच तिथं पकडलाय त्याला. आत्ताच पकडलाय. सॉरी. नको ना, राहू दे ना मला इथे 2 तास. माझ्या आयुष्यात कधीच काही घडलेलं नाहीये हो. आज काहीतरी घडलं. मला राहू दे ना 15 मिनिटं तरी. तो बाबू डोंगा का काहीतरी होऊन दे बाबू ना. डेंगा. मजा येते, काहीतरी घडते आयुष्यात. प्लीज मला मारा ना. माझ्या आयुष्यात खरंच कधी काय घडलेलं नाहीये. अहो, मला मारा ना तुम्ही. मला